नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। डेडलाईनशी प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा। 25 वर्षात जमलं नाही ते एका दिवसात केलं, संजू परब यांचा अतिक्रमणावर घाला। देवगड नगरपंचायतच्या स्वच्छता मोहिमेची सेनेकडून पोलखोल। आणि मायबाप सरकार मच्छीमारांच्या हस्ताची का वाट पाहताय, सिंधुदुर्ग लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट। डेडलाईनशी प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। वारंवार सूचना देऊनही व्यापाऱ्यांनी अतिक्रमण न काढल्यानं सावंतवाडी नगरपालिकेने बाजारपेठेतील अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे। त्यामुळे अतिक्रमण करून आपलं बस्तान बसवलेल्या व्यापाऱ्यांचे धाबेदण आणलेत। पाहूयात ही थेट दृश्य। हे अतिक्रमण हटवल्यामुळे आता व्यापाऱ्यांमधून काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं आता गरजेचं आहे। या संदर्भातल्या अधिकाधिक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहू। तुर्तास इथंच थांबूया। धन्यवाद। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य राजा हरिश्चंद्र नरपशुराचे नारायण स्वरूप घडवतंय। अशा पतिव्रतेची किंमत राजा हरिश्चंद्र आपल्या जीवनात कधीही कार्यकर्त्याला पहा शनिवार 25 जुलैला सायंकाळी 7 वाजता फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर, तसंच YouTube, फेसबुक आणि मोबाईल ॲपवर। वारंवार सूचना देऊनही व्यापाऱ्यांनी अतिक्रमण न काढल्यानं सावंतवाडी नगरपालिकेने बाजारपेठेतील अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे। त्यामुळे अतिक्रमण करून आपलं बस्तान बसवलेल्या व्यापाऱ्यांचे धाबेदण आणलेत। या कारवाईबाबत काय म्हणाले नगराध्यक्ष संजू परब, पाहूयात। अनेक वर्षांनी सावंतवाडीच्या याच मार्केटने मोकळा श्वास घेतला आहे। आपण बघतो या मार्केटमध्ये जे आहे हे एक धमक दाखवली आहे। नगराध्यक्ष संजू परब यांनी खाली करण्याची एक जबरदस्त निर्णय घेतलेला पाहायला मिळतोय। एक कर्तृत्ववान नगराध्यक्ष आणि निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या नगराध्यक्षांनी हे मार्केट आज खुलं झालेलं आहे। नेमका हा धाडसी निर्णय संजू परबचा तो कसा साध्य झालेला आहे, निश्चितच एक धाडसी निर्णय म्हणावा लागेल। आपल्या कारकिर्दीमध्ये नगराध्यक्ष झाल्यानंतर आपल्याला संजू परब एक धाडसी निर्णय घेतलाय। कधी नव्हतं तुम्ही शक्य करून टाकलं, काय निर्णय आहे तुमचा? 25 वर्षांनी हे मार्केट मी खुलं केलं आहे। कुठच्याच नगराध्यक्ष जे आतापर्यंत नगराध्यक्ष जे 25 वर्षात त्यांनी कोणीही धाडस केलं नव्हतं, कारण त्याला मतांची त्यांना पैकी करायची होती। पण मी लोकांचा विचार केला, जनतेचा विचार केला। चालताना आणि येताना सुद्धा एवढी कठीण परिस्थिती होती की महिलांना चालायला सुद्धा कठीण झालं। एक व्यक्ती छत्री घेऊन सुद्धा आत जाऊ शकत नव्हतं। त्याच्यामुळे निर्णय घेऊन टाकला की मार्केट खाली करायचं। आणि आज मार्केट खाली झालेलं आहे। फक्त एक दुकान कोर्टात केलं असल्यामुळे राहिलं, ते सुद्धा येणार 1 महिन्यात कोर्टात तसं निवेदन देऊन ते सुद्धा दुकान खाली करेल। आणि पूर्ण मार्केट मोकळं झालेलं आहे। मार्केटने श्वास घेतलेला आहे आणि सर्वांनी सहकार्य केलेलं आहे, व्यापाऱ्यांनी पण सहकार्य केलेलं आहे। त्याच्यामुळे जे व्यापारी आता थोडक्यात बेघर झाले, तो त्यांना बसायला जागा नाही, त्यांना सुद्धा योग्य जागांनी मार्केटमध्ये फूड मार्केट आहे, तर भाजी मार्केट आहे, गव्हर्न मंडी आहे, त्याच्यात त्यांना बसायला जागा देईन। कोणाच्याही बोटावर लाच मारणार नाही। काय थीम आहे तुमची? नेमकं मार्केट कसं बसवणार? पूर्ण नियोजन करून सध्या 5-6 महिन्यासाठी मार्केट असेल। त्याच्यानंतर इथं
माझ्या प्रयत्न चालू आहेत आणि ते प्रयत्न यशस्वी करतील. सर्व भारतीय जनता पार्टीचे जे आपले नेते आहेत त्यांच्यामध्ये बोलणं चालू आहे. एक नवीन मार्केट उभारण्याचा संकल्प आहे आणि येणाऱ्या डिसेंबरमध्ये त्याचं निश्चितपणे आम्ही सर्वांना घेऊन भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना घेऊन निश्चितपणे भूमिपूजन करतो. कठोर निर्णय घ्यावा लागलाय, काय मनामध्ये आणि हृदयावर कसा दगड ठेवलेला आहे? हृदयावर दगड ठेवण्याचा प्रश्न देत नाही, जे आहे ते आहे. अनाधिकृत बांधकाम सावंतवाडी शहरात चालू देणार नाही आहे. त्यामुळे कोणाचं दुकान आहे ज्यांना 5-5 गाळे मिळाले या त्यांची स्वतःचं दुकान आहे आणि त्यांनी भाड्याला लावले आणि आजपासून जो दुकान भाड्याला लावेल त्याचं दुकान काढून घेण्यात येईल. तेव्हा कोणाचं दुकान आहे की तमाम बघणार नाही, तमाम बाळगणार नाही, लगेच दुकान काढून घे. शिस्त ही आलीच पाहिजे. आम्ही मतांचा विचार करेल, जनतेचं हित पहिल्यांदा आणि जनतेच्या हितासाठी मी पाहिजे ते करायला तयार आहे. मोनोपॉली जी लोकांची होती ती उठवण्याचा प्रयत्न केला आहे का? मोनोपॉली म्हणजे ते मागील काही जे नगराध्यक्ष होऊन गेले ते मोनोपॉली अमुक या गोष्टींचा विचार करत नाही. मी असल्या गोष्टींचा मोनोपॉली हे ते विचार करत नाही. जे चूक आहे ते चूक आहे आणि ते चूक सुधारलेच पाहिजे या मताचा मी तुम्हाला कोणाचा विरोध वगैरे झाला आहे का व्यापाऱ्यांच्या संदर्भात? विरोध काही झाला नाही आणि विरोध झाला तरी मी तो निवडण्याची आमच्या क्षमता आहे आणि तो आम्ही निश्चितपणे विरोध करायचा प्रश्न त्यातून पुढे मी कोणाला बेघर केलंच नाही. फक्त जी बांधकामं वाढवली ती काढली. मोकळा श्वास घेतलाय आता तर सुंदर वाटतंय, कसा आनंद होतो? ट्रक सुद्धा आत गेला. आज समोर तुमचे टेम्पो दिसतो तो सुद्धा आत गेला. 1-2 दुकानं आहेत 1 महिन्यात काढेल कोर्टाची ऑर्डर घेऊन. रस्त्यावर कोणाला दुकानं घालता येत नाही, उगाच कोर्टात जातात आणि माझं दुकान एवढी वर्ष करतो रस्त्यावर सगळेच जण रस्त्यावर दुकानं टाकते. संबंधित आम्ही निर्णय घेऊ. शेवटचा प्रश्न, टीका टिप्पणीला तुम्ही घाबरत नाही, कसं काम काढण्याचं म्हणत आहे? टीका टिप्पणीला कधी संजीव टीका टिप्पणी होतच राहते. 1000 लोकांनी 1000 टिप्पण्या कराव्यात. जे माझ्या मनात आहे ते मी करणार. मी माझ्या नेत्यांना विचारून करतो. नेत्यांनी सांगितलं जे चांगलं काम आहे ते करायचं, आमचं तुला पाठिंबा आहे. त्यामुळे सर्वांना विचारात घेऊन सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन काम चाललेलं आहे. धन्यवाद. आपल्यासोबत संजीव बरोबर तब्बल 7 महिने त्यांना झाले नगराध्यक्ष बघल्यानंतर. सावंतवाडीचा हा जो भाजी मार्केटचा विषय होता, हा क्षणामध्ये त्यांनी निर्णय घेतला आणि निश्चितच मोकळा श्वास सावंतवाडीकरांनी घेतलेला पाहायला मिळतो. निश्चितच सिंगम स्टाईलने संजीव परबने आज जी धडक कारवाई करण्याची भूमिका घेतली त्यामुळे निश्चितच त्यांच्या ह्या कर्तव्याला सलाम. कॅमेरामन ऋत्विक भरत केसर सावंतवाडी. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. रत्नागिरी मुंबई गोवा हायवेवर कंटेनरला अपघात सकाळी 6:30 वाजता झाला. ही घटना लांजा तालुक्यातील वेरळ इथं झाली असून दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. सुदैवानं मोठा अपघात टळला. खासगी बसनं ओव्हरटेक करताना अपघात झाल्याचं समजतं. पाहुयात अपघाताची ही काही दृश्य. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. खरीप हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या मेसर्स प्रभू
नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून एकवीस श्री विजय दुर्गा ॲग्रो सर्व्हिस, साटेली भेडशी, तालुका तोडामार्ग. स्टॉक किट्स, एससीसी, शेती अवजारे, रासायनिक खते, कीटकनाशक, बी बियाणं. प्रोप्रायटर भिकाजी गणपते. फोन नंबर 02363 250081 आणि 250168. मोबाईल नंबर 9420 27 56 56 आणि 9822 69 19 73. पत्ता साटेली भेडशी, तालुका तोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग. माझी स्वप्न आहेत पुढे जाण्याची, म्हणून रोज वेळेशी थोडं एक्स्ट्रा लढते. आणि स्वप्न पिरियडसाठी थांबत नाही, म्हणून स्टे फ्री एक्स्ट्रा लार्ज याचं जास्त लांब पॅड देतं मला 12 तासांपर्यंत संरक्षण, कारण रोज वेळेशी एक्स्ट्रा लढते. स्टे फ्री एक्स्ट्रा लार्ज आता कॉटनी आणि ड्राय कव्हर मध्ये. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प गेला तरी चालेल, त्या प्रकल्पात रोजगाराच्या संधी फार कमी प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. मात्र नाणार रिफायनरी प्रकल्प आल्यास मोठ्या रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असं मोठं वक्तव्य भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी केलं आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प बंद झाला तरी चालेल, त्यात फार काही रोजगार निर्माण होणार नाही. पण नाणार रिफायनरीमध्ये, या रिफायनरीमध्ये फार मोठ्या प्रमाणातला आज रोजगाराची गरज आहे. तो तुम्ही चालू करत नसाल तर तो बंद करा. कुठल्याही परिस्थितीमध्ये 1.5-2 लाख लोकांना साधारणतः तुम्ही जर याचं गणित बघितलं तर महिना वेज बिल म्हणजे याचं कॅल्क्युलेशन केलंय, किती इंजिनियर्स काम करतील, किती लोक काम करतील, हे सगळ्यांचं काम केलं तर तुम्हाला अचंबित होता येईल की जवळजवळ 300 कोटीचं मंथली वेज बिल होईल. 300 कोटी रुपये मंथली म्हणजे वर्षाचे 12-36 जवळजवळ 4000 कोटी रुपये. 4000 कोटी रुपये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या इकॉनॉमीमध्ये येतील. समजून घ्यायची ताकद बाबा. माझे हात जोडून विनंती इथल्या खासदारांना. पण जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी आत्ताच काही हेक्टर जमीन घेतलेली आहे, पण तो प्रकल्प होत नाही आहे. म्हणजे काय पार्श्वभूमी? मी सांगितलं ना, तो होत नसेल आणि जर नानारचे लोक 8000 एकर जागा लोक घेऊन उभे आहेत, कन्सेंट्रेटर दिलेले आहेत. आता त्यातले काही गाव वगळावे. काही लोकांची इच्छा नसेल की आमच्या गावात नाही हो, तो वगळा, दुसरीकडे करा. असं काही हट्ट नाही की हेच गाव घ्यायला पाहिजे, तेच गाव घ्यायला पाहिजे. त्यामुळे सलग बाजूला दुसरीकडे जागा, जवळ अनेक जागा उपलब्ध आहेत. लोक जागा द्यायला तयार आहेत स्वतःहून. म्हणजे कोकणी माणसाचं खरं म्हणजे कौतुक करायचं. त्याला कळलं हे सगळं, त्याला सिरियसनेस कळतोय की बाबा मी आज माझी जागा नाही दिली तर उद्योग कसा आहे.
सिंधुदुर्ग रत्नागिरीतल्या माझ्या माहितीप्रमाणे नाही म्हटलं तरी प्रत्येक घरामध्ये काही ना काही रोजगार पोहोचेल. प्रत्येक घरामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी जी बंद घरं आहेत 80%, जे आज कोविडसाठी लोकांना क्वारंटाईन म्हणून वापरावे लागले, ती कायमस्वरूपी उघडतील. या प्रकल्पाची सौ सुनारकी एक लोहारकी म्हणतो तेवढी ताकद या प्रकल्पामध्ये आहे. मध्ये शिवसेनेच्या मंडळीने अनेक हे केले, काय ट्रिटीज केल्या. मंथली वेज बिल 300 कोटी आहे. मुद्दाम अभ्यास करा. म्हणजे वर्षाचे नुसतं 3-4 हजार कोटी इथल्या इकॉनॉमीमध्ये म्हणजे जातात. इथल्या दुकानदाराकडे जाईल, इथल्या शेतकऱ्याकडे जाईल, इथल्या हॉटेलवाल्याकडे जाईल, इथल्या यातायात व्यवस्थेकडे जाईल, ट्रान्सपोर्टेशनमध्ये जाईल, रस्त्यामध्ये जाईल, पाण्यामध्ये जाईल. आम्ही त्यांना सांगितलं एम्स हॉस्पिटल आणा, ते आणायला तयार आहेत ते लोक. केंद्र सरकार आणायला तयार आहे. लोकांना चांगली घरं मिळतील, कॉलेजेस किती सोबतता येईल. आणि हे आपल्याकडेच का हवं तर आपल्याकडे हा वेस्ट कोस्ट जो आहे, समजून घ्या, आपल्याकडे जो वेस्ट कोस्ट ज्याला आपण म्हणतो पश्चिम किनारपट्टी, याची खोली आता 20-25 फुटापर्यंत आहे. याची खोली आहे, ड्राफ्ट आहे याला 20-25 मीटरपर्यंत. आणि समोर अरेबियन कंट्रीज आहे. आपण त्या किनारपट्टीला उभे राहिलो तर हे सगळे जर क्रूड ऑइल येणार आहे तर समोर आहे. आज हे शक्य आहे. आणखी 20-25 वर्षानंतर असेच प्रकल्प करणं शक्य होणार. हा प्रकल्प शक्य. महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य राजा हरिश्चंद्र नरापासून नारायण स्वरूप घडवत आहे. अशा पतिव्रतेची किंमत राजा हरिश्चंद्र आपल्या जीवनात कधीही कार्यकर्त्याला पहा शनिवार 25 जुलैला सायंकाळी 7 वाजता फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर, तसंच यूट्यूब, फेसबुक आणि मोबाईल ॲपवर. गुरुवारी सावंतवाडी शहरात मुंबईहून आलेलं दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह सापडलं. त्यानंतर त्यांच्या अतिजोखमीतील आतापर्यंत एकूण 168 लोकांची यादी आरोग्य विभागाकडे आली आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्याशी थेट जोडले गेलेत आमचे सिनियर करस्पॉन्डंट हेमंत मराठे. सावंतवाडी शहरातील चित्राळी भागात जे दाम्पत्य काल कोरोना पॉझिटिव्ह सापडलं होतं, त्यांच्या संपर्कातील यादी तयार करण्याचं काम आरोग्य विभाग करीत आहे. यातील 20 व्यक्ती ह्या अतिजोखमीतील म्हणजे त्यांच्याशी अतिशय जवळून संपर्क या दाम्पत्याचा आला होता. अशा 20 व्यक्ती ची यादी आहे. त्याचप्रमाणे फारसा संपर्क नसला तरी त्यांच्या संपर्कात येऊन गेलेल्या व्यक्ती एकूण 148 आहेत. म्हणजे अतिजोखमीतील 20 जण आणि कमी जोखमीतील 148 जण अशी मिळून 168 लोकांची यादी या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. ही यादी फार मोठी असल्याने आरोग्य विभाग या ठिकाणी या यादीवर लक्ष ठेवून आहे. यातील ज्या व्यक्ती आहेत त्यांचे स्वॅब घेण्याचं एक काम सुरू आहे. अजूनही या यादीमधील जे व्यक्ती आहेत त्यांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य राजा हरिश्चंद्र नरापासून नारायण स्वरूप घडवत आहे. अशा पतिव्रतेची किंमत राजा हरिश्चंद्र आपल्या जीवनात कधीही कार्यकर्त्याला पहा शनिवार 25 जुलैला सायंकाळी 7 वाजता फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर, तसंच यूट्यूब, फेसबुक आणि मोबाईल ॲपवर. देवगड जामसंडे नगरपंचायतकडून शहरातील कचरा गोळा करून तो समुद्रकिनारी असलेल्या महावितरणच्या जागेत ओला व सुका कचरा टाकला जात होता. या कचऱ्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरली होती. तसेच भटक्या कुत्र्यांचा तिथं अड्डाच बनला होता. शिवसेनेचे नेते प्रसाद करंदीकर आणि तालुका प्रमुख मिलिंद साटम यांनी या नगरपंचायतीच्या स्वच्छता मोहिमेची चांगलीच पोलखोल केली आहे. एकीकडे स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून स्वच्छ सुंदर देवगड जामसंडे शहर असा नारा देणारी देवगड जामसंडे नगरपंचायत समुद्रकिनारी डम्पिंग ग्राउंड करून शहराच्या पर्यावरणाला बाधा निर्माण करत असल्याची टीका शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली. नाही पहिल्यापासून नाही, कधी हे काय पूर्वी नव्हतं, हे आता टाकायला चालू केले तुम्ही. नाही आधी ते बंद करा. इथे ही घाण टाकण्याची जागा नाही. इथल्या घाणीपासून सगळ्यांना होतोय धोका, तरी पण तुम्ही टाकताय. ते बंद करण्यासाठीच आम्ही सांगायला जातोय, तरी पण तुम्ही टाकताय. इथे बंद करा तुमचं हे. आणि
देवगड शिवसेनेचे नेते ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर, तालुका प्रमुख मिलिंद साटम यांनी देवगड जामसंडे नगरपंचायतची घंटागाडी कचरा गोळा करून जिथे डम्पिंग करत आहेत त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं. देवगड सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले, नगरपंचायत मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे यांच्याही बाब निदर्शनास आणून दिली. ही जागा तात्काळ योग्य पद्धतीने स्वच्छ करा व या ठिकाणी टाकण्यात येणारा कचरा त्वरित थांबवावा, अन्यथा आम्हाला नगरपंचायत प्रशासनाविरोधात उग्र आंदोलन करावं लागेल, अशा आशयाचे निवेदनही सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आलंय. देवगड जामसंडे नगरपंचायतीतला जमा झालेला कचरा ओला सुका एकत्र करून तो महावितरणच्या जागेमध्ये समुद्रकिनारी गेले 1.5 वर्ष सुमारे टाकला जात होता. आज आम्हाला तिथे टाकताना काही गाडी आढळून आली. त्यावेळेला आम्ही एकत्र होऊन तिथे गेलो होतो. त्यावेळेला MSCBचे अधिकारी कथले साहेब आणि मुख्याधिकारी गव्हाणे साहेब यांना तिथे बोलवून असलेली वस्तुस्थिती दाखवून आणून दिलेली आहे. आणि त्यानंतर त्यांच्याकडून सांगितलं गेलं आहे की MSCBने सांगितलं आहे की आमच्या इथून होणारा आम्ही रस्ता बंद करतोय, यानंतर तिथून गाडी जायला देणार नाही. आणि दुसरा मुद्दा की ह्यांनी आठवड्याभरात तिथला कचरा सगळा आहे तो साफ करतो म्हणून सांगितलेला आहे, यानंतर त्या ठिकाणी टाकणार नाही. त्या बाबतीतलं निवेदन आता आम्ही दिले नगराध्यक्षांकडे मुख्याधिकाऱ्यांकडे दिलं आहे. आणि आमची प्रमुख मागणी आहे की त्या गाडीवरती असलेले 2 कर्मचाऱ्यांना विनाकारण टार्गेट करून त्यांच्यावरती कोणतीही कारवाई होता कामा नये. कारण ते काय स्वतःच्या मनाने तिथपर्यंत गेलेले नव्हते. हा सगळा 1.5 वर्ष कारभार चाललेला आहे. 1.5 वर्ष चाललेला कारभार हा कर्मचारी मनाने करत नाहीत. ह्यांना आदेश देणारा व्यक्ती, पदाधिकारी असतील, अधिकारी असतील, ते शोधून त्यांच्यावरती जबाबदारी निश्चित करून कारवाई होणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आम्ही MSCBच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं आहे की त्यांनी त्यांच्या जागेमध्ये ह्यांनी अनधिकृतपणे टाकलेला कचरा आहे, बेकायदेशीर वापर करताय, तिथे दुर्गंधी सगळी आहे. तर MSCBच्या कर्मचाऱ्यांनी, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अधिकृत तक्रार पोलीस स्टेशनला देणं गरजेचं आहे की त्यांच्याकडे अनधिकृतपणे अनाधिकारे त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये हे लोक प्रवेश करून जी त्यांची हानी केलेली आहे त्या बाबतीतली तक्रार त्यांनी पोलीस स्टेशनला देण्यासाठी आम्ही MSCBच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. आणि तशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाशी बोलून वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेऊन ते त्याची पूर्तता करतील. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. प्रवेश सुरू. तब्बल 65 वर्षांची परंपरा असलेलं, वर्षानुवर्षे दैदिप्यमान यशाची परंपरा जपणारं वैभवशाली शिक्षण संकुल वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई संचलित अर्जुनराव राणे विद्यालय व कैलासवासी हेमंत केशवराव राणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी यासोबतच आपल्या चिमुकल्यांसाठी प्ले ग्रुप ते सिनियर KG पर्यंत शिक्षण देणारं फ्लाइंग बर्ड्स. आमच्या सुविधा किलबिल ते 12वी पर्यंत शिक्षण एकाच संकुलात उपलब्ध. प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, डिजिटल शिक्षण, संगणक प्रशिक्षण, ॲडव्हान्स ॲक्टिव्हिटी, वैज्ञानिक दृष्टिकोन, संगीत, योगा, नृत्य आणि गायन, भव्य क्रीडांगणावर विशेष क्रीडा प्रशिक्षण, प्रशस्त व हवेशीर क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय आणि प्रयोगशाळा, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना विविध सवलती, 10वी 12वी साठी उजळणी वर्ग, व्याख्यानमाला, HSC बोर्ड आणि शासकीय रेखा कला परीक्षा केंद्र, MCVC अभ्यासक्रमाची सोय, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, जिल्हा बालभवन केंद्र, ई-लर्निंगची सोय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी ड्रेस कोड, 100% निकालाची परंपरा. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क अर्जुनराव राणे विद्यालय वैभववाडी. श्री जयेंद्रजी राव राणे, संचालक, अध्यक्ष स्थानिक समिती, 9422 43 58 33. श्रीनाथकर BS, मुख्याध्यापक, 9309 85 85 78. श्री शिंदे SP, 9421 23 57 22. श्री पाटील PM, 7038 14 40 97. आजच आपला प्रवेश निश्चित करा.
आता कोकणात घ्या आपल्या मालकीची जागा आणि घर, तेही अत्यंत माफक दरात. होय, तुमचं स्वप्न साकार करेल सिंधुदुर्ग पॅराडाईज. GVP रियालिटीचा आणखीन एक दैदिप्यमान प्रकल्प, ज्यात आपल्याला मिळणार आपल्या मालकीची कोकणातली आपल्या हक्काची जागा आणि ट्विन बंगलो. 3, 4, 5, 6 गुंठे प्लॉट बांधकाम परवानगीसह माफक दरात उपलब्ध. जिल्हा नगर रचना कार्यांची परवानगी, सर्व अत्याधुनिक सुखसोयी, 24 तास सुरक्षा आणि कर्जाची सोय. गोव्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर. कुडा रेल्वे स्टेशन 7 मिनिटांच्या अंतरावर. मालवण निवती बीच 35 मिनिटांच्या अंतरावर. वेंगुर्ला बीच 15 मिनिटांच्या अंतरावर. तसेच निसर्गरम्य ठिकाण आंबोली पासून अगदी काही मिनिटांवर. गोव्यापेक्षा तिप्पट कमी दरात आपली प्रॉपर्टी बनवा. कोकणात आपल्या हक्काच्या जागेसाठी आणि घरासाठी आजच संपर्क साधा. साईट पत्ता सिंधुदुर्ग पॅराडाईज, पिंगुळी, कुडाळ वेंगुर्ला रोड लगत, तालुका कुडाळ. संपर्क 8275 77 43 99 आणि 9356 93 50 09. पेडणेकर इलेक्ट्रिक्स सर्व प्रकारचे इलेक्ट्रिकल मटेरियल किरकोळ व होलसेल दरात मिळेल. शेती पंप, घरघंटी, फॅन, गिझर, भविष्यात डॉक्टर, इंजिनियर व्हायचे स्वप्न बघताय? आता नीट, JEE, NDA सारख्या परीक्षांसाठी पुणे, मुंबई, कोटा इथं कशाला जायचं? आता देश पातळीवरील नामांकित संस्था परफेक्ट अकॅडमी आपल्या सिंधुदुर्गात. आपल्या घराजवळच राहू, सुरक्षित राहू आणि यशस्वी हो. परफेक्ट अकॅडमी आता प्रथमच आपल्या जिल्ह्यात घेऊन येते स्कॉलर्स इंटिग्रेटेड बॅच, खास 11वी 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी. 11वी 12वी JEE, नीट, NDA एकत्रित पद्धतीनं बोर्डाचा आणि प्रवेश परीक्षांचा अभ्यास. 8वी ते 10वी JEE, नीट, IAS फाउंडेशन कोर्स. 8वी ते 10वी सायन्स आणि मॅथ्स, इंग्लिश, सेमी इंग्लिश, CBSE आणि स्टेट बोर्ड. 5वी आणि 8वी स्कॉलरशिप एक्झाम कोचिंग. वैशिष्ट्य, नीट, JEE मध्ये तज्ञ असलेल्या कोटाच्या शिक्षकांचे कुडाळमध्ये दररोज लेक्चर्स. दररोज 6 तासांचे लेक्चर्स, 2 वर्षात 4000 पेक्षा जास्त तासांचं नियोजन. बोर्डाच्या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र मार्गदर्शक टीम. 40 पेक्षा जास्त पुस्तकांचे, 10,000 पानांचे प्रिंटेड स्टडी मटेरियल. दरवर्षी 50 पेक्षा जास्त ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षांचा सराव. 1.5 लाखांहून अधिक प्रश्नांचा सराव. सुविधा, कॉलेज सुविधा, कॉम्प्युटर सायन्स उपलब्ध, सुसज्ज आणि स्पेसियस क्लासरूम, सुरक्षित, स्वच्छ आणि सॅनिटाइज हॉस्टेल आणि घरगुती जेवणाची सोय, प्रशस्त लायब्ररी आणि स्टडी रूम्स, स्पेशल करिअर काउन्सिलिंग आणि अतिशय माफक फी मध्ये दर्जेदार शिक्षण, सुलभ हप्त्यात फी भरण्याची सुविधा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पहिल्याच दणक्यात IIT मध्ये मुलं पाठवणाऱ्या क्लासला आजच ऍडमिशन घ्या. संपर्क प्रोफेसर राजाराम परब, 9325 01 74 58, श्री शुभम पारसेकर 84 12 86 38 80, 70 45 06 91 44, सौ अंकिता परब 86 68 11 08 82. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य राजा हरिश्चंद्र नळापासून नारायण स्वरूप घडवत आहे अशा पतिव्रतेची किंमत राजा हरिश्चंद्र आपल्या जीवनात कधीही कार्यक्रम.
पहा शनिवार 25 जुलैला सायंकाळी 7 वाजता फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर तसंच यूट्यूब, फेसबुक आणि मोबाईल ॲपवर। कोरोना काळात बंद असलेला भुईबावडा घाट मार्ग सुरू करा अशी मागणी वैभववाडी युवा मोर्चा भाजपच्या वतीनं करण्यात आली आहे। या संदर्भात त्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिलं आहे। भुईबावडा घाट लॉकडाऊनमध्ये गेले 4 महिने बंद आहे, त्यामुळे भुईवाडीतील नागरिकांना व आजूबाजूच्या अनेक गावातील नागरिकांना याचा मोठा त्रास या ठिकाणी होत आहे। कोरोनाच्या संकटमय काळात तो मार्ग कायद्याचं पालन करून कसा लोकांच्या सेवेत सुरळीत चालू करता येईल याच्यासाठी आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या वतीने तालुक्याचे प्रमुख तहसीलदार साहेब तसेच उपनिरीक्षक बकारे साहेब यांना निवेदन देऊन तो मार्ग सुरळीत चालू करावा अशी विनंती केली। हा मार्ग बंद असल्यामुळे ज्या लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या कोल्हापुरातून वाहतूक होते व त्याचा फटका येथील ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात बसतो। ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या दुप्पट भावाने या ठिकाणी खरेदी कराव्या लागत आहे। तसेच एखादा पेशंट जरी आजारी पडला तरी न्यावायचे झाले तरी त्याची वाहतूक जी आहे ती कोल्हापूरला न्यायचं झालं तर कळूघाटातून करावी लागते। त्यामुळे आर्थिक जे गाडी भाडे आहे व लागणारा वेळ आहे याचे प्रमाण वाढत आहे। हा जो मानसिक त्रास होत आहे तो थांबावा याच्यासाठी आज या ठिकाणी आम्ही निवेदन देत आहोत। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य राजा हरिश्चंद्र नरबसुरातील नारायण स्वरूप घडवत आहे अशा पतिव्रतेची किंमत राजा हरिश्चंद्र आपल्या जीवनात कधीही कार्यकर्ता पहा शनिवार 25 जुलैला सायंकाळी 7 वाजता फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर तसंच यूट्यूब, फेसबुक आणि मोबाईल ॲपवर। उधाणलेला समुद्र किनारपट्टी येतोय, जेटी तर केव्हाच उद्ध्वस्त केली आहे। तांबडेक मच्छीमारांच्या रोजीरोटीचा मोठा सवाल आहे, मात्र मायबाप सरकारला ना खंत ना खेद। पाहूया आमचे प्रतिनिधी स्वप्नील लोके यांचा स्पेशल रिपोर्ट। देवगड तालुक्यातील तांबडेक हे गाव समुद्री कासवाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे, मात्र येथील समुद्र किनारपट्टीची मोठ्या प्रमाणात धूप होऊन येथील सुरूची झाडं पडून समुद्राच्या दिशेने झेपावत आहे। तर येथील किनारपट्टी लगत असलेली स्मशानभूमी देखील मागील वर्षी उधाणाच्या लाटामध्ये वाहून जात असल्यानं समुद्र गावाच्या दिशेने अतिक्रमण करत गाव गिळंकृत करण्याचा प्रयत्न करतोय। देवगड तालुक्यातील तांबडेक या गावचा मी रहिवासी असून आज कित्येक वर्ष नाही म्हटलं तरी ही समुद्राची जी धूप जी प्रकरण ते धूप जी होते आहे तर बऱ्याचशा प्रमाणात आज प्रत्येक उधाणाला पावसाळ्यामध्ये धूप मोठ्या प्रमाणात होऊन बरंचसं जमीन त्या ठिकाणची वाहून जाते आहे, झाडं वाहून जात आहेत आणि ह्या गावाला खरोखरच ह्या समुद्राच्या याच्यापासून लय धोका निर्माण झालेला आहे। तर असंच जर होत राहिला तर भविष्यात ह्या गावाला तर धोका आहेच, त्याचबरोबर इतर जे गावं आहेत आजूबाजूला ते हिंदळा आहे, मोरवा आहे, तुमचं मिळभाव आहे, दैभाव आहे, ह्याही गावांना फार मोठा याचा धोका निर्माण झालेला आहे। तरी पण शासनाने ह्या प्रत्यक्ष पाहणी करून हा जो धोका जो निर्माण झाला आहे तर ह्या समुद्रावरती एक संरक्षण भिंत किंवा जो बांधारा म्हणतो तो मजबूत जर एक बनवून जर दिला तर फार मोठी ही हानी जी होणारी आहे ती टाळू शकते अशी पूर्णपणे एक माझी सरकारला विनंती आहे। देवगड तालुक्यातील समुद्र व खाडी किनारी आमचे तांबडे हे गाव असलेले आहे। गेली काही वर्ष समुद्राच्या पाण्याची पातळी पावसाळ्यात जास्त वाढत चालली आहे। किनारपट्टीची धूप मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे झाडे पाण्यात वाहून जातात। तसेच तांबडे गावातील मासळीचा ओटासुद्धा वाहून गेलेला आहे आणि गेल्या वर्षी स्मशानभूमी वाहून गेलेली आहे। हे कुठेतरी रोखायला पाहिजे, यासाठी
शासनाने प्रत्यक्षात पाहणी करून येथील धूप रोखण्यासाठी धूप प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात ही नम्र विनंती. वास्तव समोर दिसत असूनही राजकीय व सरकारी बाबू याकडे डोळेझाक करताना दिसत आहेत. समोरील बाजूस खाडी तर मागील बाजूला समुद्र मध्येच आहे. ती मच्छीमारी बांधवांची वस्ती खाडी असल्यानं जमिनीची धूप तर मागील बाजूनं समुद्रानं होणारी किनारपट्टीची धूप अशा जीवाशी आलेल्या संकटावर मात करून मच्छीमार बांधव दिवस काढत आहेत. आमचा जो मच्छी सुकवण्याचा ओटा होता तो आज पूर्ण समुद्राने गिळंकृत केलेला आहे आणि त्याच्या आजूबाजूची जवळजवळ 15 ते 20 सुरूची झाडं गेलेली आहे. हे असंच चालू आहे. मागील 3-4 वर्ष हे चालूच आहे. आमचे विविध संस्था आहेत ते पण मागणी करतायत बंधाऱ्याची, पण बंधारा काय मंजूर होतच नाही आहे. 92 साली फक्त धूप झालेली, त्यानंतर 400 मीटर बंधारा आमचा झालेला आहे. पुढच्या बंधाऱ्यासाठी आम्ही मागणी करत आलेलो आहोत सर्वजण, पण बंधारा काय होत नाही आहे. बंधारा होणे आवश्यक आहे, कारण त्या बंधाऱ्यामुळे ही दरवर्षी थोडी 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 इकडनं तिकडे अशी धूप होतच राहते, परंतु ही काय थांबत नाही. गेल्या वर्षीच या पावसाळ्यातून आमची पूर्ण स्मशानभूमी वाहून गेलेली आहे. आज 1 वर्ष पूर्ण झालं त्या गोष्टीला. तसं यंदा मच्छी सुकवण्याचा ओटा गेला वाहून. असंच जर चालू राहिलं तर भविष्यात 4 गावांना मोठी नुकसानी पोहोचणार आहे. तांबडे, मोरव, आपलं हिंद, त्यानंतर मिठबाव, दैबाव, नारिंगरे, तो भाग तांबडेपेक्षा खूप सकल आहे. त्यामुळे बंधारा होणे आवश्यकच आहे. बंधारा नाही झालं तर भविष्यात खूप मोठी हानी होऊ शकते तांबडे गावाची. तेव्हा तसेच मागच्या 4 महिन्यापूर्वी मत्स्योद्योग मंत्री पण येऊन गेलेले आहेत, बघून गेलेले आहे, पाहणी करून गेलेले आहेत. बंधारा करतो असे सांगून गेलेले. महादेव जानकर आलेले, त्यांनी पण पाहणी केलेली आहे. परंतु हे प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास हे भविष्यात मोठी हानी होऊ शकते. इथं बांधण्यात आलेला मच्छीमारी ओटाही समुद्रानं गिळंकृत केलाय. येथील नसतं तर गेली कित्येक वर्ष धोकादायक बनली आहे. इथं धूप प्रतिबंधक बंधारा होण्याची गरज आहे, मात्र या बंधाऱ्याला अजून मुहूर्त मिळत नाहीये. मंत्री महोदय असो की स्थानिक लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहणी करतात, मात्र प्रत्यक्षात कृती काहीच होत नाही. शासन मच्छीमार बांधवांच्या अस्ताची वाट बघते का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. मला वाटतं सतत एक 5-6 वर्ष बघितले तर एक तांबडलेकचा धूप होण्याचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. त्या हिशोबाने मला वाटतं वेळोवेळी तत्कालीन सरपंच असतील, ग्रामस्थ असतील यांनी तक्रार शासनाकडे केलेली आहे. इथे या समुद्रकिनारी धूप प्रतिबंधक बंधारा होणे आवश्यक आहे आणि ते तात्काळ होणे आवश्यक आहे. मला वाटतं मागच्या गेल्या वर्षी या धूप बंधाऱ्याचं पाण्याचं उदाहरण एवढं वाढलं होतं की त्यांची स्मशानभूमी पण वाहून गेलेली होती आणि त्याची शासन दरबारी नोंद पण केलेली आहे. मी स्वतः पाहणी करून गेलो होतो. आज ह्या कालच्या उदाहरणात इथली जवळजवळ मला वाटतं एक 10 ते 15 फूट हाईटची वाळू आणि सुरूची झाडं आणि तिथे बांधलेली मासे सुकवण्याची पट्टी जेटी तीही वाहून गेलेली आहे आणि त्याची प्रत्यक्ष आम्ही पाहणी केलेली आहे आज. आणि असंच जर उदाहरण आणि हे धूप होण्याचं प्रमाण जर वाढत गेलं तर मला वाटतं संभाव्य इकडचा दक्षिणवाडा असेल, समोरची आमची हिंद्र्यातली मोरवेवाडी असेल आणि पर्यायाने मिडबावचा काही भाग हे समुद्र गिळंकृत करण्याच्या स्थितीत आहे. आणि त्यासाठी मला वाटतं शासनाने याला त्वरित एक मला वाटतं तात्काळ याच्याकडे लक्ष देऊन धूप प्रतिबंधक बंधारा करणे आवश्यक आहे. आणि तो नाही केल्यास मला वाटतं मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याचाही संभव आहे आणि हा जो आत्ता जो उर्वरित भाग राहिलेला आहे तोही नष्ट होऊन जाण्याची संभावना आहे. आणि त्या दृष्टीने मला वाटतं मी माझ्या आज देवगड तालुका सभापती म्हणून आमच्या आमच्या सहकारी पंचायत समिती सदस्य निकिता कदम मॅडम आहेत माझ्यासोबत, सन्माननीय सरपंच आहेत आणि ग्रामस्थ आहेत. आज मला वाटतं या हिशोबाने हे माझी 2री का 3री पाहणी आहे इथे. मी आवश्यक अगदी जरूर केंद्राकडे आणि राज्याकडे हा बंधारा होण्यासाठी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करतो. आणि शासनाने पण या ठिकाणी प्रत्यक्ष शासनाचे मला वाटतं मंत्री पण महोदय मागच्या वेळी जानकर साहेब येऊन गेले होते, त्यांनीही पाहणी केलेली आहे. आताही तात्काळ जे शासन आहे त्यांनी याच्याकडे लक्ष देऊन पालकमंत्र्यांकडे ते मी लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहे आणि केंद्राकडे ही मागणी करणार आहे की तात्काळ याच्याकडे लक्ष देऊन याच्यातलं धूप प्रतिबंधक बंधारा मंजूर करावा आणि होणारी धूप आणि हे वित्तहानी आणि जीवितहानी होणारी त्यांनी थांबवावी
असे माझी त्यांना विनंती राहील. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. 25 वर्षात जमलं नाही ते एका दिवसात केलं. संजू परब यांचा अतिक्रमणावर घाला. देवगड नगरपंचायतच्या स्वच्छता मोहिमेची सेनेकडून पोलखोल. आणि मायबाप सरकार मच्छीमारांच्या हस्ताची का वाट पाहताय? सिंधुदुर्ग लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथंच थांबूया. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींचं. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. डॉइट्स फार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात. डॉइट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर. डॉइट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. डॉइट्स फार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 35-40 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45, 50, 65 आणि 7 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCRL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 800791 9884 आणि 94052 26085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव.